नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आता मी इथे तयार झालेली आहे आणि मला जायचं आहे टॉय शॉपमध्ये, गिफ्ट सेंटरमध्ये, कारण की आमच्या सोसायटीमध्ये एका लहान मुलाचा वाढदिवस आहे। 3 वर्षाचा आहे, तर त्याच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं ते अजून विचार केला नाही, पण तिथे गेल्यानंतर बघते काय चांगलं मिळतं ते आणि त्यानुसार मग मी ते गिफ्ट घेणार। शॉपमध्ये तर आलेली आहे। काय घेऊ तेच समजत नाही नेमकं। या दुकानामध्ये सॉफ्ट टॉय खूप छान छान मिळतात, अशा प्रकारचे। किती क्यूट आहे ते, वाव। फायनली गिफ्ट मी सिलेक्ट केलेलं आहे। हे बघा, पेन्सिल, पेन, जे पण अभ्यासासाठी सामान लागतं ना, तर ते घेते। कारण खेळणी घेतली तर ती मुलं जास्त वेळ खेळत नाहीत, पण असं काही घेतलं तर ते नक्कीच अभ्यास करतील। चला, आता गिफ्ट तर घेतलेलं आहे, पण आता हे जे गिफ्ट आहे ते रॅप करायचं आहे। कारण या शॉपमध्ये गिफ्ट रॅप करून मिळत नाही, तर मला जावं लागेल तर स्टेशनरीमध्ये, कारण स्टेशनरीमध्ये चांगल्या प्रकारे रॅप करून देतात। भाजीला घेते काहीतरी, कारण घरात भाजी नाही आहे। सर्वच भाज्या खूप जास्त महाग झाल्या आहेत, काय घ्यावं काहीच कळत नाही। मी मगाशीच घरी आले आणि येताना मी भाजी पण घेऊन आले होते, गवारीच्या शेंगा घेऊन आले होते। त्यानंतर मी त्या गवारीच्या शेंगा साफ करून त्याची भाजीसुद्धा इथे बनवून घेतलेली आहे, हे बघा। त्यानंतर साईड बाय साईड मी इथे भाकरीसुद्धा बनवलेल्या आहेत, हे बघा। तर माझा स्वयंपाक झालेला आहे, आता तयारी करते आणि जाते खाली। बड्डे आहे, तर त्या बड्डे पार्टीला जाते। चला, वाढदिवस तर खूप छान साजरा झाला आणि मुलाने तर खूप जास्त एन्जॉय केलं। आता वाजलेले आहे 9:30 आणि मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे आमचं। तर असा होता आजचा दिवस म्हणा, किंवा मग असं वाढदिवसाची पार्टी, किंवा मग असं गिफ्ट आणण्यापासून तर ते घरात स्वयंपाक करण्यापर्यंत, किंवा मग वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जाण्यापर्यंत। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद, बाय।